ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायति यद्विद्यादर्पणायति यद्विद्यादर्पणायति। जवल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत श्रोवणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासरथ नगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रसागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी रत्नकंटक श्रावकार्याच्या माध्यमातून श्रावकांचं आचरण वेगवेगळ्या गाथांच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगत आहेत आणि 8 अंगांचं प्ररूप करणारं जे पर्व आहे ते संपलं होतं आणि आज आचार्य भगवान 3 मूर्तींचं प्ररूपण करणार आहेत। लोकमूर्ता, देवमूर्ता आणि पाखंडी मूर्ता या 3 प्रकारच्या ज्या मूर्ता आहेत त्यांचं कथन आचार्य महाराज आता करणार आहेत आणि आजच्या भागामध्ये लोकमूर्तीचं स्वरूप काय आहे हे सांगत आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। अपगा सागर स्नान मुंच, अपगा सागर स्नान मुंच, शिकता शमनाम, शिकता शमनाम, गिरिपातोऽग्निपातश्च, गिरिपातोऽग्निपातश्च, लोकमूढं निगद्यते, लोकमूढं निगद्यते। अपगा सागर स्नान मुंच, शिकता शमना, गिरिपातोऽग्निपातश्च, लोकमूढं निगद्यते। आचार्य भगवान समंदर स्वामीजी लोकमूर्तीचं स्वरूप सांगत असताना सांगत आहेत, अपगा सागर स्नान मुंचः शिकता शमनाम, गिरिपातोग्न पातच्च, लोकमूढं निगद्यते। इथं आचार्य भगवंतांना काय सांगायचं आहे? लोकमूर्तीचं स्वरूप सांगत असताना आचार्य महाराज सांगत आहेत, अपगा सागर स्नान मुंचे म्हणजे नदी, सागर यामध्ये कल्याणाच्या अपेक्षाने, कल्याणाचा अपेक्षा अभिप्राय ठेवून स्नान करणे। कशामध्ये? नदी आणि सागरमध्ये कल्याणाच्या अपेक्षेने स्नान करणे। शिकता शमनाम, शिकता शमनाम म्हणजे वाळू, दगडांचे ढीग, उच्चय म्हणजे ढीग लावणे, च आणि अग्निपात, अग्नीमध्ये प्रवेश करणे, याला आचार्य भगवान लोकमूढम, लोकमूढता निगद्यते म्हणजे सांगितलेलं आहे। आचार्य महाराज काय म्हणतात की माझं कल्याण व्हावं, माझ्या आत्म्याचं कल्याण व्हावं किंवा लवकरात लवकर मला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी नदी, सागरमध्ये काय करायचं?
आंघोळ करणे, त्याच्या पुढे जाऊन वाळू दगडांचे ढीग करणे आणि धर्म किंवा कल्याणाच्या अपेक्षेनं अग्नीमध्ये प्रवेश करणे, याला आचार्य भगवान लोकमूढता असं म्हणतात. त्याला लोकमूढता म्हणलेले आहे. आम्ही जर अशा कोणत्या क्रिया करत असेल तर आम्ही लोकमूढ आहे. मूढ म्हणजे मूर्खता, लोकांच्यात केलेली ती मूर्खता आहे असं आचार्य भगवान म्हणलेत. मी म्हणाल नाही हां, तुम्ही माझ्याकडे बघू नका. आचार्य महाराजांनी काय सांगितले ते सांगाले की आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्याही घटना त्याला धर्म मानून जर आम्ही केलं तर त्या सगळ्या घटना आम्हाला भविष्यामध्ये मिथ्यात्वामध्ये ढकलून देणार आहे आणि आमचं सम्यक तो निघून जाऊन आम्ही मिथ्यात्वामध्ये प्रवेश करणार आहे. मी मागं सुद्धा सांगितलं होतं, आठवते का बघा. अशा कोणत्याही क्रिया 3 काळात आपण करायचं नाही, दुसऱ्याला करा म्हणायचं नाही आणि करत असलेला अनुमोदना द्यायची. उलट असा व्यक्ती कोण करणारा असेल त्या व्यक्तीचं जेवढ्या प्रमाणात आम्हाला ते सोडवता येईल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करायचा. कसंही करून तो व्यक्ती सोडेल कसे किंवा ते बंद कसं करेल याच्याकडे आम्ही दृष्टीपात करायचा. आम्ही सोडवत नाही. ज्यांनी सोडले त्यांना परत धरायला लावतो. काय म्हणलो मी? ज्यांनी सोडले त्यांना आम्ही धरायला लावतोय, आम्ही सोडवत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही स्वतः त्या क्रिया करत असशीला आणि कोणत्या व्यक्तीनं सोडले आणि त्या व्यक्तीला जर करायला सांगितला तर तुमच्याबरोबर तुमच्या पापाचा बी बंद आहे आणि त्या व्यक्तीला त्यामध्ये पाडल्याबद्दल परत आणि पापाचा डबल बंद आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बरेच जण काय होते माहिती काय, सम्यक तो धारण केल्यावर मिथ्यात्व त्याग केल्यानंतर त्यांच्या जीवनात काय तर अनबन गोष्टी घडल्या कर्माच्या उदयामध्ये, तर तुम्ही तिला कशासाठी जोडताय? तुम्ही मिथ्यात्व त्याग केले म्हणून तुमच्या जीवनात झाले. असं जोडला की तो व्यक्ती काय करतोय, परत आणि मिथ्यात्व करायला चालू करतोय. जर तो व्यक्ती तसा मिथ्यात्व चालू करायला गेला आणि केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एका भावात नाही भावाभावात मध्ये दुःख बांधून घेतलं, एवढं लक्षात धरा. त्यामुळे कोण व्यक्ती असा करत असेल तर त्याला काही करून सोडवण्याचा प्रयत्न करा, काही करून. आणि जो सोडलेला व्यक्ती आहे त्याला दृढ करण्याचा प्रयत्न करा, त्याला त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न कधी करू नका. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आचार्य भगवंतांनी लोकमूढता असं सांगितलं. आज बऱ्याच ठिकाणी नदी सागरमध्ये कल्याणाच्या अपेक्षेनं किंवा पापाच्या नाशाच्या अपेक्षेनं किंवा मोक्षाच्या सुखाच्या अपेक्षेनं आंघोळ केली जाते. जर त्याच्यानं पाप नाश झालं असतं किती काय काय आपण मिळवलं असतं बघा. मला एक सांगा, नदीमध्ये आंघोळ करून आणि सागरामध्ये समुद्रामध्ये आंघोळ करून जर आमचं पाप नाश होत असेल तर त्या नदीमध्ये राहणारे किंवा सागरामध्ये राहणारे जीव आहेत त्यांनी मोक्षाला का गेले नाही? जायला पाहिजे की नाही? कोळी दिवसभर त्या नदीमध्ये असतोय, तो मोक्षाला जायला पाहिजे की तिथं. आता नदीचा आंघोळ कशाला? दिवसभर आंघोळच करायला की. ते कासव त्यात आहे, मासं त्यात आहेत, मगर त्यात आहे, सगळे वेगवेगळे प्राणी त्यामध्ये आहेत. ते प्राणी जर नाही त्या दिवसभर त्या पाण्यामध्येच आहेत. जर त्या नदीमध्ये आंघोळ केल्यावर आमचं पाप धुवून गेलं असतं तर त्या सगळे प्राणी उशीर सारखं मोक्षाला झाले. मग कशाला कोण त्या नदीतनं बाहेर आलं असतं? आम्ही बी तिथंच जाऊन नदीत बसलो असतो की. इकडं कशाला कपडे काढून दीक्षा घेऊन बाकीचं सल्लेखनाची तयारी करत राहायचं, अमुक ताक करा ते त्याग करा, कशाला? काय नुसतं आराममध्ये बसायचं, वर एक टोपी घालायचं, नाहीतर गरम पाण्याचं वर ठेवायचं, इसी झाला. काय करायची गरज आहे हो? एक गोष्ट लक्षात घ्या, अशा क्रिया केल्यानंतर कधीही पापाचा नाश होणार नाही किंवा कर्माला तुम्ही धुवून टाकणार नाही. उलट अशा क्रिया केल्यानं जास्तीत जास्त कर्माचा बंद आम्ही करून घेणार आहे. आम्ही हे समजतच नाही. एक केलं दुसरं पाठीमानच आहे. मेंढरू, एक मेंढरू गेले की दुसरं मेंढरू जातेच की. पुढलं खड्ड्यात पडलं तरी मागचं थांबत नाही, खड्ड्यात पडतेच. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं अशा कोणत्या कल्याणाच्या अपेक्षेनं नदी आणि सागरामध्ये आंघोळ करणं ही सपशेल म्हणजे सपशेल मिथ्यात्व आहे. अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करणं आवश्यक नाही. त्याच्या पुढे जाऊन वाळू आणि दगडांचा ढीग करायचा कशाला? कल्याणाच्या अपेक्षेनं धर्म मानून करतोय की आम्ही. जेवायला डबा बिबा दही भात तीन घेऊन जातोय की जात नाही? असे खडे रचायचे 5
त्याला हळदी कुंकू लावायचं, काय काय करायचं, आणि मग खरडा भाकरी काय काय नेलेलं सगळं व्यवस्थित काढायचं. त्याला चट्टा मट्टा लावून खायचं. हा अवघड आहे. असं जर ते पुजून जर नाही पीक बीक मिळालं असतं, मग शेती करायची काय गरज आहे? शेतकऱ्यांनी एवढं राबायची काय करायचं? वर्षभर रोज पूजतच बसला असता तो एका कोपऱ्यात, एक खोपी बांधून, मंदिर बांधून. काय करायची आवश्यकता आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्याही गोष्टीनं काही प्राप्त होणार नाही. पहिला प्राप्त होणार असेल तुम्ही केलेला खरा धर्म, खऱ्या देवशत्रुगुरूंची भक्ती, आराधना आणि पंचपरमेश्वरींची आराधना केल्यामुळे पुण्य पाप मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळं मिळणार आहे. काय म्हणलो मी? लक्षात आलं सगळ्यांचं? असे कुठले वाळूचे मातीचे ढीग करून काय होणार नाही. मातीचे ढीग आता उद्या परवा दिवशी लावणार आहेत की, त्यातनं मातीच्या ढिगातनं कोण बाहेर येते का बघणार? हाय पुन्हा शो करतात काय, आणि फक्त उद्याच्या दिवशी तेवढे पुजतात आणि आयुष्यभर काठी घेऊन हायतच. आला की काय अहिंसा परमो धर्म की म्हणायचं आणि पुजायचं, आणि हा म्हणले बघा मारायचं. वाचवायच तर म्हणा किंवा सोडायच तर म्हणा. हा कुठलं काय बघितलंय सगळं, आम्ही सगळं बघितलं. एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करता कामा नये. मातीचा आणि दगडाचं ढीग, त्याला पुजणे, त्याच्या गोष्टी करणे, त्याला पाया पडणे, या सगळ्या गोष्टी मिथ्यात्वामध्ये आहे. एक विज्ञानाच्या युगात राहताय, सगळे विज्ञानाला मानताय. कधी कधी तुमचं चांगलं असते तेव्हा धर्माला आम्ही मानत नाही, विज्ञानाला मानतोय म्हणताय, आणि हे सगळं करलंय ते काय आहे? त्यावेळी विज्ञान कुठे जाते तुमचं? असं विचारले हो, काय म्हणतो नाही सांगाले फक्त केव्हा जाते विज्ञान. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या बाबतीत आम्ही चिंतन करणं आवश्यक. असे कोणतेही वाळूचे आणि मातीचे ढीग करून कधीही धर्म होणार नाही, धर्माच्या क्रिया होणार नाहीत, कधीही पापाचा नाश होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढे जाऊन आचार्य भगवंतांनी सांगितले आहे, धर्माच्या अपेक्षेनं, कल्याणाच्या अपेक्षेनं अग्नीमध्ये प्रवेश करायचा. परवा केली की लय जण, मी कुंभजमध्ये होतो तेव्हा, आणि मी आहारासनं यायला लागलो का नाही, तिथं कोण कोण तिथं कट्ट्यावर त्या टेबलवर त्यांनी बसले, सगळी बका का पळून जाणार आणि लपून बसणार. आणि मग एक दिवस आहारसनं तिकडनं लांब आहार होता जरा मयात, आणि मयातनं आहारसनं येताना तिथं औषधाच्या दुकानात गावचे नेते बसलेले, अरुणदादा नेते बसलेले. मी या लागलो आणि सगळी पोरं बका का पळायला लागली की, जी मंडपात बसलेली सगळी एकापेक्षा एक पळायला लागली. महाराज आले म्हणून नाही, सगळी पळायला लागली. कोण भेटायचं नाव घेणार, आणि अरुणदादा बी पळाल्यात. म्हणलं का पळाल्यात? थांबा म्हणलं पळालाय का? महाराज तुम्ही दीक्षा दिला तर? म्हणलं तुम्हाला दीक्षा देऊन आम्ही काय करू म्हणलं. आणि दीक्षा देऊन असं होतोय म्हणलं, आणि लगेच जवळ आल्यावर दीक्षा देतोय म्हणलं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, दीक्षा देऊन किंवा घेऊन होत नाही. त्याच्या अंतरंगामध्ये पुण्यक्रमाचा, सातिशय पुण्यकर्माचा उदय आल्यानंतर त्याची दीक्षाची विधी आपोआप अंतरंगामध्ये भाव येतात, आणि तो आपोआप स्वीकारतोय. कोण देणं आणि घेणे याच्यावर अवलंबून नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही असल्या कुठल्या अग्नीमध्ये प्रवेश, आज बरीच गावं अशी आहेत, मला सांगावंसं वाटले, बरीच गावं असं आहेत की तिथे त्या समाजाची माणसं नसून सुद्धा हे सगळा खेळ अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा जैनच करतात. स्पष्ट सांगालो मी, आणि नाव घेऊन सांगतो, मजले गाव, एक बी घर नाही. हा सगळा खेळ कोण करतात? पैसे देण्यापासनं, खड्डा काढण्यापासनं, सगळं उभा करण्यापासनं, रडण्यापासनं सगळ्या क्रिया ते करतात. कुंभज बी तसंच आहे. अशी एक दोन गावं नाही, ही 2 गावं नसतं म्हटली, अशी बरीच गावं आहेत. त्या गावामध्ये ह्या सगळ्या क्रिया केल्या जातात. परंतु आचार्य भगवान काय म्हणतात? असल्या कुठल्या अग्नीमध्ये प्रवेश केल्यामुळे कधीही कल्याण होणार नाही, कधी तुमच्या पापाचा नाश होणार आहे असं कधी तुम्ही समजू नका. उलट याच्यामुळं पापाचा बंद होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीत चिंतन, आणि तुम्हाला माहीत असेल माझ्याबरोबर पूज्य महाराज अचल सागरजी महाराज असायचे. ते कायम सांगायचे, या गोष्टीच्या विषयी कायम सांगायचे की जे ह्या क्रिया अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा जो सण साजरा केला जातोय, तो एका संप्रदायातर्फे केला जातोय. तो का केला जातोय माहिती आहे काय? त्या समाजाचं प्राबल्य कमी करण्यासाठी काही
दुसऱ्या समाजाची धर्म धिष्ठित लोक प्रवर्तन करत होते व्याख्यान देऊन. आणि त्यांनी काय समजलं, ह्यांनी प्रवर्तन करताना आमच्या धर्माची कमतरता आली म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे, त्या व्यक्तींची मुंडकी उडवली आणि त्यांना भाल्यावर घेऊन नाचले म्हणून तो सण साजरा केला जातो. आम्ही काय करलोय, आमच्याच माणसांचं मातम साजरा करलोय. काढून बघा जरा कत्तर. ही मूळ गोष्ट आहे, त्याच्या मागे इतिहासात. मी सांगितलं का सांगितलं, महाराज कायम सांगितलं, मला बी कधी माहीत नव्हते हे. आमच्या महाराजांना जास्त माहीत होते, त्यांनी सांगत होते म्हणजे त्यांनी त्या गावात जाऊन सांगितले. आम्ही मजल्यात होतो 10-15 दिवस. चोकाचं शिबिर झाल्यानंतर 15 दिवस होतो, त्याच्या आधी एकदा 15 दिवस होतो. तिथल्या पाठशाळेची स्थापना केली, तिथलं सगळं सिस्टीम केली आणि एक सम्यक शिखरजी विधान, तिथे बी सम्यक शिखरजी तयार केली. ती सम्यक शिखरजी विधान सुद्धा झालं होतं. ह्या गोष्टी का सांभाळल्या, आम्ही या लोकमूर्तीच्या माध्यमातून एवढं मूर्ख होतोय. समाजामध्ये काय रूढी आहे, काय प्रथा आहे, काय चाललं आहे याच्याकडे बघत नाही. नुसता कोण तर करायला लागलं त्याच्यातून सुख मिळतंय म्हणून सांगितलं की आम्ही बी करायला चालूच बघ. कोण तर दूध पिते म्हणल्यावर आम्ही वाटी घेऊन गेलो, सोन्याची वाटी, चांदीची वाटी. हा काय अवघड आहे बाबा. ते लई दिवस ते माती तसंच थापून ठेवल्यामुळे ते दूध आपाप झिरपत होता. सगळ्यांना वाटेल दूध प्यायल्यात, दूध प्यायल्यात. सगळी लगे रांग. एक गावामध्ये आम्ही त्यावेळी, मी ब्रह्मचारी होतो त्यावेळी, ती घटना घडली त्यावेळी. एक गावामध्ये अर्धा किलोमीटरच्या रांगा, वाटीत दूध. म्हणजे ही काय भानगड. त्यावेळी आम्हाला एवढं काही धर्माचं माहीत नव्हतं. एवढं सगळं चालू होतं त्यावेळी. का सांगालोय, हे सगळं धर्म नाही. इथं स्पष्ट सांगितले, मातीचा ढीग, वाळूचा ढीग या करणे, अग्नीमध्ये प्रवेश करणे, सागर आणि नदीमध्ये आंघोळ करणे, या सगळ्या धर्माच्या क्रिया नाहीत. ही लोकमूर्ती आहे. परवा सुद्धा मी एक उदाहरण सांगितलं मुख्यमंत्र्याचं, घाणेश्वरी देवी, आठवलं. अशा बऱ्याच गोष्टी लोकमूर्तीच्या आम्ही करतोय. ज्या देव पण नाही त्याला देव मानतोय. अनेक सण असते. मध्ये झाला तो, मी त्या सणावेळी हिंगणगावात होतो. 7 भावात ह्योच नवरा मिळून दे म्हणून केले जाते बघा. कुठल्या तर झाडाला गोल वेळ्या काढायच्या. 7 भावात काय, 7 भावात तोच नवरा मिळायला पाहिजे. व्यसनी असून दे, दारुडा असून दे, तोच पाहिजे. काय लोक काय कुणास ठाऊक. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला तुमचं कर्म सांगतंय, तुमचं पुण्य पाप, तुमच्या सगळ्या गोष्टी कशा असेल तसं तुम्हाला नवरा, तशी बायको, तशी मुलं मिळतात. ही पहिला गोष्ट आहे. आणि आम्ही काय मान्यता मानतोय, त्या झाडाला फेऱ्या गाठल्यानंतर तो नवरा मिळतोय 7 भावात म्हणून. काय लोकांचं आता काय काय सांगायचं लोकांना कुणास ठाऊक. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे याच्यावरचं. कायम बऱ्याच जणांना माहीत असेल, आता जुन्या माणसांनी ऐकले बी असेल. सन्मत सगळं महाराज एक उदाहरण सांगायचे. आम्ही नुसतं दुसऱ्याकडे बघून करतो ह्या गोष्टी, परंतु अशा कोणत्याही गोष्टी केल्या तर लोकमूर्तीमध्ये येतात. तो दिवस होता, तो दिवस कुठला, 7 भावात ह्योच नवरा मिळून दे म्हणून. आणि एका गावामध्ये काय झालं, नवीन सुना 7-8-10 आलत्या. मग त्यांना बी ते करायचं होतं. सासूबाईला विचारले, सासूबाई कसं करायचं, मला काय माहिती, ती जुनी सून कशी करते तसं करा. मग त्या जुन्या सुनीकडे गेले, विचारले काय काय सामान लागतंय, सगळं सामान बिमान लिस्ट काढून आणले, सगळं ताटं बिटं तयार करून. आता दिवस होता त्या दिवशी, ती जुनी सून ताट बीट भरून ठेवलेली. तिचा नवरा होता पेंटर. तो नवरा काय म्हणतो, बघ नदीकडे चालल्यास तर तिथं नदीच्या कडेला वीटभट्टी आहे की नाही, तिथे वीटभट्टी गाढव आहे, त्या गाढवाची जरा थोडी केस घेऊन मला ब्रेस्ट लागणार आहे. ठीक आहे म्हणली, घेऊन येतो. आणि ही सगळी गेली की नवीन जुनी सून गेली, तिच्या पाठीमागे नवीन सुना, ती करत तसं करायचं. कारण की ह्यांना काय येत नव्हतं. सासून काय सांगितलं, जुनी सून करते तसं करा. गेले तिथं झाडाला जसं फेऱ्या घालायच्या, काय काय बांधायचं, काय काय करायचं, काय पूजायचं सगळं केले. आणि येताना काय झालं, ती जुनी सून ताट घेऊन आली आणि तिथं वीटभट्टीवर गाढव होतं. त्या गाढवाची 4 केस उपडून ताटात ठेवली. पाठीमागे ह्यांनी काय बघित नाही, त्याने बी 4-4 केस. गाढव पूर्ण बोडकं बनलं. आता सगळीजण, सगळ्या सुना ती केस काढून जरा जरा नेल्यावर काय राहणार गाढवाची केस. शेपटीत केस कुठे जात असतात. आता घरात गेल्यावर हे सगळं कळलं बघा. घरात गेले, घरात गेल्यावर सासूबाई विचारली, केस कशाला आणलंय ताटातनं. मला काय माहित, तिनं आणलं म्हणून. तिला विचारलं, तू का आणलीस, तिनं आणलं म्हणून. असं करत करत जुन्या सुनेपर्यंत आलं प्रकरण. CBI चौकशी, सासवांची CBI चौकशी.
सासवांची चौकशी जुन्या सुनीपर्यंत तिला विचारलं तू का आणलीस, तर धर्म नाही, हे मी आणलं, माझा नवरा पेंटर आहे आणि त्याला ब्रेस्टला केस लागणार. अहो वा, नव्या याला लोकमूर्ता म्हणतात. आम्ही एकमेकांचं बघून करतोय, असल्या कोणत्याही लोकमूर्तीच्या गोष्टी करायच्या नाही. अशा जर गोष्टी केल्या तर आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्या गोष्टी केल्या तर ज्या सम्यक्त्वाचं पालन सांगितलं ते सम्यक्त्व तिथंच नाश होणार आहे आणि मिथ्यात्वाचा प्रवेश तुमच्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे जास्त दुःख मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सुख शांती समाधान कार्यक्रम आधी तुमच्या जीवनामध्ये सगळं पैसा संपत्ती वैभव मिळते, ते कशामुळे मिळते माहिती आहे? पुण्याची प्राप्ती झाल्यानंतर मिळते, पापाची प्राप्ती झाल्यानंतर हे सगळं निघून जाते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही जर मिथ्यात्वाच्या क्रिया करत असाल तर पाप बंधन निश्चित आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 2012 साली आम्ही हुपरी इथं चातुर्मासला होतो. आचार्य सन्मतसागर महाराज, विद्यासागर महाराज आणि मी कलशसागर, ऐलक कलशसागर, आम्ही तिघजण चातुर्मासला होतो. प्रत्येकांना प्रभावनाची साधनं वाटून दिली तिथं, कारण की उत्कृष्ट प्रभावना तिथं करायची होती. उपरीमध्ये 2012ला चॅलेंज होतं, कारण की एका उपरीमध्ये 5 गट आहेत. अजून बी 5 गट आहेत. ते 5 गट कधी एकत्र येत नाही, परंतु एकमेव 2012चा चातुर्मास, त्या चातुर्मासमध्ये तेवढे सगळे 5 गट एकत्र येऊन चातुर्मास पार पडले. त्यानंतर कुठले महाराज आले तरी एकच गुट येतोय. हे महाराज आले तर तो गुट तेवढाच येणार, ते महाराज आले तर तो गट तेवढाच येणार. परंतु 12च्या चातुर्मासमध्ये सगळे एकत्र आले. त्याने 6 पाठशाळा एका ठिकाणी चालू होत्या. 6 पाठशाळा आहेत तिथं, 6 मंदिर बी आहेत, 6 मंदिर आहेत आणि 6 पाठशाळा आहेत. ते 6 पाठशाळा एका ठिकाणी चालू होत्या. त्यावेळीची एक घटना सांगतो. हुपरी चातुर्मास मला सांगायचं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही काय काय घटना करतोय आणि कशा करतोय याच्याविषयी मला सांगायचं आहे. की बघा, लोकमूर्तीचा विषय चालू आहे आपला. लोकमूर्त्या कशा पद्धतीने आम्ही करतोय आणि कोणकोणत्या घटना कशा रूपात घेतोय याचं चिंतन करायचं आहे. त्या हुपरी चातुर्मास ज्यावेळी 12ला होता, त्या हुपरी चातुर्मासमध्ये एक घटना अशी घडली होती. त्यात घटना अशी होती की आम्ही चातुर्मास स्थापना केली आणि चातुर्मास चालू झाल्यानंतर पहिल्या महिना फक्त पूर्ण झाला. मुकुट सप्तमी झालती. मुकुट सप्तमी होऊन एक 4-5 दिवस झालते आणि तिथं ग्रामपंचायतच्या इलेक्शन लागल्या हुपरीमध्ये. आता राजकारणाचे बी बरेच गट आहेत तिथं, परंतु मी हे का सांगवले, लोकमूर्तीचं कारण आहे म्हणून सांगवले. अशा लोकमूर्त्या लोकव्यवहार आम्ही सांभाळणं आवश्यक नाही. तिथं वेगवेगळे गट आहेत राजकारणामध्ये, परंतु एका गटाचे प्रमुख आहेत, त्यांचं नाव अण्णासाहेब शेंडुरे आणि त्यांचं मिथ्यात्व त्याग आहे राजकारणी असून. ज्यावेळी इलेक्शन लागले त्यांनी वेगवेगळ्या पक्षापासून बाजूला आणि स्वतःचा गट निर्माण करून इलेक्शनला उभारले. इलेक्शनला उभारल्यानंतर इलेक्शनमध्ये की नाही त्यांनी कुठल्याही दुसऱ्या घरामध्ये पाणी त्यांनी घेत नव्हते, काय खात नव्हते, कारण की त्या गोष्टी त्यांनी करू शकत नाहीत, व्रती होते. बऱ्याच जणांनी नाही त्यांच्याविषयी अपप्रचार चालू केला. आम्ही सम्यक्त्वामध्ये दूर राहिले तर काय होते हे सांगाले तुम्हाला. असल्या गोष्टी केल्या नाही तरी कुठल्या मंदिरामध्ये बी कधी प्रवेश केला नाही त्यांनी. सगळ्यांनी काय उठलं, आमच्या मंदिरात नाही, त्यांना मतं द्यायची काय गरज आहे, आमच्या घरात पाणी पित नाहीत, आमच्या घरात खात नाही, त्यांना मतं द्यायची काय गरज आहे, असं उठवलं. परंतु इलेक्शन ज्यावेळी झाली, मतमोजणी झाली, मतमोजणी झाल्यानंतर सगळ्या त्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सीटा कोणाच्या असेल तर त्या अण्णासाहेब शेंडुरेंच्या सगळ्यात जास्त, काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा जास्त सीटा त्यांच्या आल्या. का? याचा प्रताप काय होता की एक काटेकोरपणे सम्यक्त्वाचं पालन केल्यामुळे. ही गोष्ट लक्षात घ्या. हे उदाहरण सांगायचं म्हणून मी तिकडे गेलो. नाहीतर त्यांनी म्हणले असते माझ्या राजकारणासाठी मला ॲडजस्ट करायला पाहिजे आणि जायला पाहिजे, नाही त्यांनी ॲडजस्ट केलं. आज बी त्यांच्या घरामध्ये बाहुबली संघाविषयी एवढी श्रद्धा त्या घरामध्ये आहे. शेंडोरी परिवारमध्ये धर्मनगरचे ट्रस्टी बी आहेत, ते एवढी श्रद्धा बाहुबली संघाविषयी त्यांच्या घरामध्ये आहे की आज सुद्धा आंब्याचा सीझन आल्यानंतर पहिली बाजारात लिलावातली पेटी त्यांच्या घरात येत्या. 21 हजार 50 हजार, गेल्या वर्षी तर 3.5 लाख रुपयाची पहिली पेटी त्यांनी घेतलेली लिलावात. परंतु पहिली पेटी आली तरी आंबा पहिला ग्रहण करत नाहीत. पहिला आंबा बाहुबली संघातल्या कुठल्याही महाराजांना घातला जातोय आणि मगच घरात सगळेजण आंबा ग्रहण करतात. का सांगालोय? धर्माविषयी जर आम्ही कठोर असेल, कट्टर असेल, मला कोणाचं राजकारण्याचं काही सांगायचं नव्हतं. आम्ही धर्मात कठोर असेल, कट्टर असेल
तर कुठलीही शक्ती आणि कुठलीही गोष्ट आमच्या 3 काळामध्ये कधीही पराजय करू शकत नाही, हे मला सांगायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्या लोकव्यवहाराला, लोकमूर्तींना आम्ही कधीही बळी पडता कामा नये. ती लोकमूर्ता म्हणजे लोकमूर्खता आहे. आम्ही मूर्खपणा काढलोय, त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. डोळ्यावर पट्टी बांधून आम्ही श्रद्धा ठेवतोय. आम्हाला काही माहीतच नाही काय झाले, काय केले, कशा गोष्टी घटना घडतात, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय आणि श्रद्धा ठेवतोय. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीवर 3 काळात श्रद्धा ठेवायची नाही. अशा कोणत्या गोष्टी होत असतील तर त्याला आमच्या जीवनातून आम्ही काढून टाका, डिलीट करा. तुम्हाला जर सुख, शांती, समाधान पाहिजे असेल तर ही गोष्ट महत्वाची आहे. कितीही तुम्ही काय करा, अशा मिथ्यात्वाचे कितीही घटना केल्या तर सुख शांती मिळणार आहे. जोपर्यंत तुमचा पुण्याचा करार आहे तोपर्यंत सुख. पुण्याचा करार संपला की असं दुःख येणार आहे की दुःखाला तुम्ही सहन करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं असे लोकमूर्तीचे कोणतेही प्रसंग करायचे नाहीत. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान देवमूर्तीचं स्वरूप सांगणार आहेत. देवमूर्ता ज्याच्यात देव पण नाही अशाला देव मानणे आणि पूजणे, भजणे याला देवमूर्ता म्हणतात. देवमूर्खता, देवांच्या विषयी केलेली मूर्खता म्हणजे देवमूर्ता आहे. पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. वरोपलिप्सया शावा, वरोपलिप्सया शावा, वरोपलिप्सया शावा, रागद्वेष मलीमसः, रागद्वेष मलीमसः, देवता यदुपासीत, देवता यदुपासीत, देवता मूढमुच्यते, देवता मूढमुच्यते, देवता मूढमुच्यते, वरोपलिप्सया शावान् रागद्वेष मलीमसा, देवता यदुपासीत् देवता मूढमुच्यते. आचार्य भगवान इथं सांगत आहेत देवमूर्ताचं स्वरूप आणि देवमूर्ता काय आहे हे सांगायलेत. वरोपलिप्स याशावान रागद्वेष मलिमसा, देवता यदुपासीत देवता मूढमुच्यते. आचार्य भगवान काय म्हणतात? आशावान एक शब्द आहे. आशावान म्हणजे जो ऐहिक इंद्रिय सांसारिक सुखाची इच्छा करतोय तो. वरोपलिप्सया, वरोपलिप्सया म्हणजे काय? वांछित फलाला प्राप्त करण्याच्या इच्छेनं. रागद्वेष मलिमसा, राग द्वेषानं जे मलिन आहेत देवता, अशा देवतांची यत जो उपासित म्हणजे उपासना करतोय, पूजा करतोय, अर्चना करतोय तो देवता मूढम देवमूर्ता उच्चते म्हणजे सांगितलेले आहे ती देवमूर्ता आहे. आचार्य भगवान काय म्हणतात? ऐहिक सुखाची सांसारिक सुखाची इच्छा धरून जो कोणी वांछित फलाला प्राप्त करण्याच्या इच्छेने जे राग द्वेषानं मलिमसीन देवता आहेत त्या देवतांची पूजा करतोय, उपासना करतोय, आराधना करतोय त्यालाच आचार्य भगवंतांनी देवमूर्ता म्हणले. ज्यात देव पण नाही अशा देवतांची उपासना आराधना करणे याला देवमूर्ता म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये असे कोणतेही प्रसंग कधीही 3 काळामध्ये करायचे नाहीत. कारण की जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर जे खरे देव आहेत त्यांच्याकडेच आम्ही जाणं आवश्यक. खोट्या देवांच्याकडे काय जाण्याची आवश्यकता आहे? ज्यात देवपणच नाही, खऱ्या देवाची उक्तीच त्यांना प्राप्त नाही अशा देवांच्याकडे गेले तर 3 काळामध्ये कधीही सुख मिळणार नाही, मागून सुद्धा मिळणार नाही. भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये ताटली येणार. काय म्हणलो मी? ताटली म्हणजे काय? बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आज जरी पुण्याच्या उदयामध्ये
काही धर्माच्या क्रिया करताय म्हणून जरी तुम्हाला नाही हे सगळं बरं वाटत असेल की रागी देवी देवतांच्या आराधना उपासना करूले आता बरं वाटाले, परंतु ज्यावेळी हे पुण्य बाजूला जाणार आहे आणि तुमचा अत्र तत्र इकडे तिकडे जन्म होईल त्यावेळी ते सगळं कर्म भोगावं लागणार. त्यावेळी तुम्हाला नाही एवढं दुःख वाटणार तरी काही तुम्ही करू शकणार नाही, ते गप भोगायला लागणार. आले ते भोगायला लागणारच. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अशा कोणत्याही रागी देवादेवतांची आराधना उपासना 3 काळामध्ये करायची नाही. मी सांगितलं नाही हे, कोण सांगाले? आचार्य भगवान समर्थभद्र स्वामीजी, जे पूर्वाचार्यांच्या कोटीमधले एक उच्च आचार्य आहे, ज्यांनी पूर्ण भारत देशामध्ये सगळ्या धर्मांच्या संघ शास्त्रात करून त्यांनी जिंकलं होतं. माहिती तुम्हाला 6-7 ठिकाणी त्यांनी शास्त्रात केला होता. बौद्ध, हिंदू, मुस्लिम सगळ्या धर्मांच्या बरोबर शास्त्रात करून त्यांनी जिंकून तिथं आपल्या जैन धर्माचा ध्वज फडकवला होता. असे एक कोटीचे विद्वान आचार्य आपल्याला सांगायल्यात की अशा जे रागी द्वेषी देवी देवता आहे त्यांची उपासना आराधना पूजा आदी आम्ही करायचं. म्हणून शास्त्रामध्ये एक येतोय शब्द यथायोग्य सन्मान. जसा आम्ही त्यांचा यथायोग्य शास्त्रात सन्मान सांगितला तेवढा सन्मान करा. त्याच्या पुढे जाऊन जर सन्मान केला तर आम्ही लोकमूर्तीमध्ये येणार आहे. मग सम्यक तो आमच्याजवळ राहणार यान माडो सम्यक तो माडो. काय करायचं नाही आम्हाला, काय करायचं असलं तर आम्हाला सम्यक तो करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर वाटत असेल भविष्यामध्ये माझं चांगलं व्हावं, आत्ता सुद्धा माझं चांगलं व्हावं, भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी, एकच गोष्ट करा, काही करू नका, मिथ्या तो तेवढं त्याग करा. काही केलं नाही तर चालतंय. एका मुलग्याची एक कथा आचार्य महाराज कायम सांगायचे. एक मुलगा, त्यांच्या घरामध्ये सगळीजण राबत होते, एवढं कष्ट करणार, परंतु घरामध्ये एका देवीची आराधना केली जायची कायम. कितीही राबले तरी घरातले सगळे लोक राबत होते तरी कधी त्यांना सुखानं खायला मिळालं नाही, अशी परिस्थिती. आचार्य महाराज कायम उदाहरण सांगायचे त्या मुलग्याचं. परंतु ज्यावेळी त्या मुलग्यानं आणि आईनं दोघांनी एका महाराजांच्या सानिध्यामध्ये येऊन हे ऐकले सगळं, मिथ्यात्वामध्ये पाप लागणार आहे, मिथ्यात्वामध्ये कधीही सुख मिळणार नाही, आम्ही आणि परत पापातच जाणार आहे, दुःखच मिळणार आहे, हे ऐकल्यानंतर त्यांनी मिथ्यात्वाचा त्याग केला. आणि आई आणि मुलगा दोघंही सम्यक्त्वामध्ये आल्यानंतर तिथनं राबणारे कमी होऊन सुद्धा कमी जण एकटाच राबत होता तरी सुद्धा सुख शांती समाधान त्यांच्या घरात आपोआप येत गेले. आता तुमच्या गावाच्या जवळच गाव आहे ज्यांचं उदाहरण सांगितलं मी. पूज्य निर्यापक सर धर्मसागर महाराज बी सांगतात काय, राहुल पाटील त्या मुलग्याचं नाव आहे, कासेगाव इथं गाव आहे बघा. त्याचं मी उदाहरण सांगावले. ज्यावेळी मिथ्यात्वामध्ये होते, किती राबले घरातले तरी सुद्धा त्यांचं घराची परिस्थिती कधी वर आली नाही, परंतु महाराजांच्या सानिध्यामध्ये येऊन त्यांनी मिथ्यात्वाचा त्याग केला. त्यावेळी सगळ्या गोष्टी, रस्त्यावर उभारून भाजीपाला विकणारा व्यक्ती, एक पाय अपंग आहे, आज 50-50, 40-40 एकर जमीन ज्यांचे त्यांना सुद्धा चांगली गोरी मुलगी नाही मिळणं झाल्या, परंतु अपंग असून त्यांनी एक मिथ्यात्व त्याग केला आणि नियम घेतला की रोज मंदिरचं दर्शन करणारच आम्ही, कधी चुकवणार नाही. आई मुलगा तिथनं मंदिर 6 किलोमीटर वाटेगाव कासेगावपासनं, तरी आई आणि मुलगा पावसाळ्यात एवढ्या पाण्यातनं सुद्धा मंदिरचं दर्शन कधी चुकवलं नाही. आणि आम्हाला जरा नियम घेतल्यामुळे ताटतोय आम्ही, मानवर करतो. मी का घेऊ, काय जण इथं मंदिरच्या पाठीमागाच्या आसपास घरं असतात, काय करायचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे केल्यानंतर घराचे खायचे वांदे होते, भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. परंतु आता परिस्थिती अशी आहे, ज्यावेळी ते व्रत घेतले, ज्यावेळीपासून धर्म करतात त्यावेळीपासून आता अशी परिस्थिती आहे, सुंदर मुलगी मिळाल्या, 2 जुळे मुलं झाल्यात. आणि त्याच्या पुढे जाऊन प्रॉपर्टी काय नव्हती, त्यांच्या आजीला मुलगा दुसरा कुठला नव्हता, मुलगीच होती. त्या आजीनं निर्णय घेतला की माझी सगळी संपत्ती आहे ती आजी भोशाची, सगळा निर्णय घेतला आजीनं की माझी सगळी प्रॉपर्टी मी राहुलच्या नावावर करणार. आज जवळजवळ माझ्यामध्ये 8 ते 9 कोटीचा मालक एकटा आहे. नुसता आजीची नाही, पेट्रोल पंपाची जी जमीन आहे कोपऱ्यावरची तीच 10 कोटी का 15 कोटी रुपयाची आहे, असणार रिगल संपत्ती म्हणून. का सांगालोय, आम्ही असल्या कोणत्याही गोष्टीवर कितीही केलं
तर कधी सुख शांती समाधान येणार नाही. परंतु हे एकदा सोडून आम्ही जर सम्यक्तामध्ये आलो तर कुठला देव आम्हाला काहीच करू शकत नाही, कुठला व्यक्ती आम्हाला काय करू शकत नाही. कोण आमच्यावर काळा जादू करू शकत नाही, गोरा जादू करू शकत नाही आणि पांढरा लाल हिरवा कुठला जादू करू शकत नाही. आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देव गोमटसारजी कर्मकांडच्या ग्रंथामध्ये स्पष्ट म्हणतात की ज्यांनी 4थ्या गुणस्थानामध्ये प्रवेश केलाय त्या गुणस्थानामध्ये प्रवेश झाल्यानंतर कुठलाही प्रकारचा देव कुठेही त्यांना त्या 4थ्या गुणस्थानातल्या व्यक्तीला, 5व्या गुणस्थानातल्या व्यक्तीला आणि 6व्या 7व्या गुणस्थानातल्या व्यक्तीला त्रास देऊ शकत. म्हणजे ज्याचा अर्थ तुमच्यावर काळा जादू चालणार नाही, गोरा जादू चालणार नाही, हिरवा जादू चालणार नाही, लाल जादू चालणार नाही, कुठले देव तुम्हाला त्रास देणार नाहीत. मग सुख शांती मिळणार का नाही? साधं सोपं उदाहरण आहे. त्याचा अभ्यासच आम्ही कधी करत नाही, कधी बघत नाही. परंतु त्या गोष्टीकडे आम्ही बघणं आवश्यक आहे. काय झालं तरी अशा गोष्टी कधीही करायला नाही. एक उदाहरण आचार्य महाराज कायम सांगत होते. आम्ही काय काय कशाला बसतोय बघा. एकदा काय झालं माहिती काय, 2 मित्र कुठंतरी त्यांना जायचं होतं म्हणून त्यांनी जात होते आणि एका गावात यात्रा होते म्हणजे यात्रेला जायचे भाव झाले. मग ते म्हणले गावात यात्रा आहे, गावाच्या बाहेर आता आपण तिथनं पुढं प्रवास करायचा आहे. मग ते दुसरा मित्र म्हणतोय कधी सगळं चप्पल विप्पल यात्रेत घेऊन जाण्यापेक्षा इथंच कुठंतरी एका झाडाखाली असं ठेवून जाव्या आणि यात्रा झाल्यावर परत येऊया आणि मग तिथनं घेऊन पुढच्या आपल्या यात्रेला आपण प्रयाण करूया. ठीक आहे म्हणते. त्यांनी काय करतात, एक छोटासा खड्डा काढतात तिथं. त्या खड्ड्यामध्ये की नाही ती चप्पल सगळी त्यांची चप्पल ते सगळं पुरतात आणि त्याच्यावर एक दगड ठेवतात असा गोल. ते कळायला पाहिजे की चप्पल कुठे ठेवले. ते यात्रेत जातात. यात्रेत किती फक्त 1-2 दिवस राहायचं होतं त्यांना. त्या यात्रेत आज जातात, गावात यात्रा करतात आणि परत यात्रेतनं येतात आता आपल्या इकडे जाऊया म्हणून. 2 दिवस यात्रा पूर्ण केली, सगळं फिरले, सगळं बघितले, खाल्ले पिल्ले सगळं झालं. आता परत आपल्या गावाकडे जायचं म्हणजे ते जिथं दगड होता तिथे येऊन बघतात तर तिथे एवढं मोठं मंदिर होतं. आत एक देव बसवलाय गोल, जो दगड त्यांनी ठेवलेला नाही तोच. आता सगळेजण तिथं पैसे टाकाल्यात, पाया पडल्यात आणि चालल्यात. ती दोघं सगळ्यांच्याकडे बघायल्यात आणि हसायल्यात. आता काय सांगणार हो, तुम्हाला कळलं की आता काय करायचं ते. कशाला पाया पडलेत बघा की. ज्याच्यात देव पण नाही, ज्याच्यात कायच नाही, तिथं पैसे टाकून पाया पडून चालल्यात. आणि एवढे पैसे साठवले आणि तिथे एक माणूस ते पुजारी ते सगळं पैसे गोळा करायचं. आणि ते हे लावायचं, काय लावतात की गंध फिंद काय लावतात ते लावायचं, सगळ्या गोष्टी करायला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी देवपणच नाही तिथं आम्ही 3 काळात भजणं आवश्यक नाही. त्यांची कधी उपासना आराधना कधीही करता आवश्यक नाही. तिथं दान देणं आवश्यक नाही. आचार्य महाराजांनी तर दानाच्या विषयी असं सांगितलंय, दान करताना मी विचारपूर्वक करायला पाहिजे. म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय बघा, सन्मत सागरांचे 2 शब्द कायमस्वरूपी म्हणतोय. त्याचंच कल्याण होते, त्याचंच कल्याण होते की ज्याला धर्म करायची अक्कल आहे आणि पुण्य कमवायची अक्कल आहे. काय म्हणलो? त्याचंच कल्याण होते ज्या व्यक्तीला धर्म करायची अक्कल आहे आणि पुण्य कमवायची अक्कल आहे. या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. आज जर जाता जाता कुठल्या व्यक्ती असा दुर्गम आहे किंवा तुमचा मित्र आहे समजा, कोण मैत्रीण आहे समजा, अशा व्यक्तीने दान मागितलं, तुम्ही हे मित्र मैत्रीण आहे काय कशाला तर लागणार आहे म्हणून दिला आणि समजा त्या व्यक्तीने विष आणला आणि पिला, तुम्ही दान दिलेलं कशासाठी गेलं? चांगल्यासाठी. तुम्ही म्हणला परंतु क्रिया तुमच्या पैशातनं झाली ना, विष कोणाच्या पैशातनं आणलं याचा विचार आता करणं आवश्यक आहे. असा व्यक्ती कोण मागितला त्या व्यक्तीला तुम्ही विचारा कशासाठी पैसे वापरणार आहे. आज पैसे देणे बी लय घातक आहे. कोणीही व्यक्ती असा असेल, समजा रस्त्यावरला जर भिकारी जर तुमच्याकडे पैसे मागितला, तुम्ही कल्याणाच्या अपेक्षेनं करुण्याच्या अपेक्षेनं जर दिला आणि त्याने त्या पैशातनं व्यसन केलं तर त्याची 40% भागीदार तुम्ही आहे. आता काय जण नाही एवढं पुस्तक घेऊन येतात की मागायला, आता थोड्या दिवसानं आता चालू होते की पावत्या फाडायला. थोड्या दिवसानं समजा त्यांनी ते पावत्या फाडल्यात, त्याच्या माध्यमातून ते काय स्टेज बांधते, त्या स्टेज खाली जाऊन काय नको ते चाळे केले त्यांनी,
ते सगळ्या भागीदारामध्ये 40% तुम्ही भागीदार आहे, एवढं लक्षात धरा. पुरुष नाही, तुम्ही बी देणारे बी. कृतकार्यता अनुमोदन, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अशा गोष्टी कोणत्या आम्ही करत असेल त्यामध्ये सगळेजण भागीदार आणि सगळ्यांना त्या कर्माचं पाप जे आहे ते भोगावं लागणार, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि करत असले तर लईच भोगणार आहेत, लईच भोगणार बाबा. आम्हाला त्या जीवांच्याकडे बघून हसू येते असे करणारे. काय करायचं, कारण हसायचं आणि गप बसायचं. ऐकलं सांगायचं, नाही ऐकलं तर जावा हाना गाडी, कुणी काढून गाडी हाना, मोडून पडून द्या, आम्हाला काय होणार आहे, तुम्हालाच लागणार आहे, तुम्हीच संसारात अडकणार आहे, तुम्हालाच दुःख भोगायला लागणार आहे. परंतु ज्यावेळी दुःख भोगायला त्यावेळी मात्र आमची आठवण येणार, हे मात्र खरं आहे. किती महाराजांनी सांगितलं तरी ऐकून नाही, आता भोगायला गप भोगायला लागणार, आता काय करायचं पर्याय. एक गोष्ट लक्षात घ्या, ते दुःख भोगायच्या आधीच आम्ही सावध होऊन या सगळ्या क्रिया त्याग करणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी सांगितलं दानात सुद्धा एवढं महत्व आहे की आज समीचीन दान आणि असमीचीन दान याचे भेद सुद्धा काही शास्त्रींनी आणि काही आचार्यांनी याचे भेद केलेले आहे. समीचीन दान आहे ते समीचीन दानच तुम्हाला भविष्यात मोक्षाला कारणभूत ठरणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. भविष्यात तेच दान तुम्हाला भविष्यात केवळ ज्ञानाची प्राप्ती करून देणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तेच समीचीन दान भविष्यात 700 पुण्याला कारणबंद असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे समीचीन नसणार आहे असं कोणताही विचार न करता आम्ही दान करणार आहे, ते दान केलेलं आहे ते दान निश्चित रूपानं आम्हाला वेगळ्या दिशेने नेणार आहे, दुर्गतीला नेणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज बघतोय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींच्या नावावर वेगवेगळे काय काय केले जाते. हे आम्ही याच्या कोणत्याही गोष्टी करता कामा नये, यालाच आचार्य भगवान देवमूर्ता म्हणतात. आणि याच्या माध्यमातून या सगळ्या देवमूर्ता झाल्या तर देवमूर्ता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचं पूर्णपणे स्वरूप, पूर्णपणे सगळी माहिती समजून घेऊन या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आज मला एक साधी गोष्ट सांगा, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आज ऋषभपासून महावीरपर्यंत जे 24 तीर्थंकर आहेत त्यांचा आज्जा पंजा खापर पंजा या सगळ्यांची नावं तुमच्याकडे आहेत की? वाचला असलं तर माहीत. सगळे त्यांचे पुराण आहेत की नाही, त्या पुराणामध्ये सगळ्यांची नावं, त्यांची आत्या कोण होती, त्यांचा पुतण्या कोण होता, त्यांचा मुलगा कोण होता, मुलगी कोण होती, त्यांची लग्न झालं त्यांची नावं काय, त्यांची नावं काय, सगळा इतिहास आहे. इकडे तिकडे जाताय, छोटी छोटी देव असतात की त्यांचं एकाच तर वडिलाच तर नाव आहे काय माहीत, ज्याला आई बाच नाहीत, आणि तिकडं आम्ही जातो. साधी गोष्ट आहे, साधी. चिंतन करा, किती जणांचे किती असे जे आहेत त्यांचा कशाचाच काही इतिहास नाही, पुरावा नाही, पत्ता नाही, आम्हाला माहीत नाही, तरी बी आम्ही जातो. अमुक बा तमुक बा तमुक बा, ले काय काय बाय बा बी आहे नाही, बाई बी आहे. त्यांच्या आई वडिलांचा पत्ता नाही, कुणाचाच पत्ता नाही, त्यांचं कोण नातेवाईक त्यांचे कोणाचाच काय पत्ता नाही, आणि आम्ही तरी चाललो, काय माहीतच नाही आम्हाला, तरी बी आम्ही चाललो. जे खरे देव आहेत त्यांचं सगळं लिहून ठेवलेलं आहे, आणि ते जाणून घेऊन सुद्धा आम्ही जाणायला तयार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं, हेच सगळं मिथ्यात्वाला कारण होणार आहे, आणि हेच तुमच्या दुःखाला कारण होणार आहे. म्हणून आचार्य भगवान स्वतः सांगायल्यात की असे जे सांसारिक सुखाची इच्छा करणारे जीव, की मला सांसारिक सुख मिळावं, ऐहिक जे मला मनामध्ये जी सुखाची इच्छा आहे ते सुख मिळावं, आणि माझ्या अंतरंगामध्ये वांछित फलाची इच्छा प्राप्त व्हावी, ते फल प्राप्त व्हावं म्हणून अशी इच्छा करणारे जीव जे राग द्वेषानं सहित आहेत, अशा देवतांची जी उपासना करणार आहेत त्यालाच लोकमूर्ता म्हणलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही या कोणत्याही गोष्टी 3 काळामध्ये करता कामा नये, आणि अशा जर कोणत्या क्रिया आम्ही करत असेल, आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं मन थोडंसं जरी दुर्बल बनलं तर आमची श्रद्धा नाश व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं दृढता.
विश्वास आणि श्रद्धा, या सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या. कितीही काय झालं, कोणीही काय सांगितलं, एवढी दृढ श्रद्धा पाहिजे जे खरोखर भगवंतांच्या वाणीतून खिरलेलं आहे आणि जिनवाणीच्या माध्यमातून, आचार्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं आहे. ते सगळं ते खरं आहे आणि त्याच्यावरच आम्ही 100% श्रद्धा ठेवणार, बाकीचे कशावर श्रद्धा ठेवणार नाही. एवढी दृढ श्रद्धा आमची असली पाहिजे. आता तर कल्याणाचा मार्ग पकड्या, गेले ते दिवस गेले, राहिलेले दिवस तर सुधऱ्या. त्यावेळी माहीत नव्हतं म्हणायचं, सोडायचं. बऱ्याच जणांना काय काय माहीत नव्हतं, माहीत झाल्यावर बऱ्याच जणांनी सोडलं. परंतु आता आम्हाला माहीत होऊन जरी सोडत नसेल तर जगातला सगळ्यात महामूर्ख कोण प्राणी असेल, ज्याला ज्ञान होऊन सुद्धा तो त्याग करत नाही, तो प्राणी. आणि पापाचा बंध, एक गोष्ट लक्षात घ्या, पापाचा बंध काय होणार आहे? जो अज्ञानी जीव आहे, ज्याला कोणतेही काही गोष्टी माहीत नाहीत, तो करायला आहे ते पापाच्या क्रिया, मिथ्यात्वाच्या क्रिया, देव मूर्ता करायला आहे, त्याला काहीच माहीत नाही परंतु ते करायला आहे, त्याला पापाचा बंध कमी आहे. परंतु ज्याला सगळं माहीत झालंय की हे केल्यावर काय पाप लागते, हे केल्यावर काय होणार आहे, हे केल्यावर काय क्रिया घडतात, हे सगळं माहिती आहे, हे सगळं माहीत झाल्यावर जो करणार आहे त्याला जास्तीत जास्त पापाचा बंध आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या जीवनात तुम्ही काय जर पाप केला जास्त, तर तुम्हाला कमी पाप लागेल, कारण कोणतं उरत नाही. आणि जे प्रतिमाधारी आहेत, महाव्रती आहेत, त्यांनी जर त्यांच्या जीवनात पाप केले तर त्यांना जास्त पाप लागणार. तसं पुण्य करताना, कर्माची निर्जरा करताना सुद्धा तुमच्या जीवनात तुम्ही जर कर्माची निर्जरा करायची म्हणली तर अल्प प्रमाणात करणार आहे, जास्त करू शकणार नाही, कारण तुमच्याकडे उरत नाही. त्याच्यापेक्षा जास्त वृत्ती, अनुवृत्ती आहे ते अनुवृत्ती करणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे ते महावृत्ती करणार आहे. दोन्हीकडे फायदा आहे, पण त्याला विवेक पाहिजे. म्हणून श्रावकांची व्याख्या करताना श्रद्धावान, विवेकवान आणि क्रियावान म्हणलेलं आहे. श्रावक, श्र म्हणजे श्रद्धावान, व म्हणजे विवेकवान आणि क म्हणजे क्रियावान. या तिन्ही गोष्टींची जाण ज्याला असणार आहे तो खरा श्रावक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही नुसता बघत असेल, त्या क्रियानुसार जाणत असेल आणि बाकीच्या तरी सुद्धा सोडत नसेल तर आम्ही 3 काळात कधीच श्रावक होणार नाही, कारण की आमच्याकडे विवेकच राहील नाही. मग विवेकहीन मनुष्य कोण आहे? तो मनुष्य नाही, तो पशु समान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्याच्याजवळ विवेक नसणार आहे, पशूंना काय कळतच नाही. का कळतंय? तसं व्यक्ती होऊन जरी, मनुष्य होऊन जरी कळत नसेल तर आम्ही कुठल्या कोटीमध्ये जाणार? ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही त्याच कोटीमध्ये जाणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये श्रावकांचं जे आचरण सांगितलेलं आहे त्यामध्ये लोकमूर्ता आणि देवमूर्ता आणि पाखंडी मूर्ता या तिन्हींना जेवढ्या प्रमाणात आम्हाला सोडता येईल, जेवढ्या प्रमाणात त्याचा त्याग करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. गुरुमूर्ता पुढची सांगितली आहे, फक्त गाथा कंठस्थ करूया आणि थोड्या रूपात बघूया आणि मग उद्याच्या भागामध्ये त्याचं सगळं कथन करूया. गुरुमूर्ता आचार्य भगवंतांनी सांगितले 24 नंबरचा श्लोक. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग काय सांगितले ते बघूया. स्रग्रंथारंभ हिंसानाम, स्रग्रंथारंभ हिंसानाम, संसारावर्तवर्तिनां, संसारावर्तवर्तिनां, पाखंडीनां पुरस्कारो, पाखंडीनां पुरस्कारो, ज्ञेयं पाखंडीमोहनम्, ज्ञेयं पाखंडीमोहनम्. स्रग्रंथारंभ हिंसानां, संसारावर्तवर्तिनां, पाखंडीनां पुरस्कारो, ज्ञेयं पाखंडीमोहनम्. आचार्य भगवान समजबर्र स्वामीजी गुरुमूर्तीचं स्वरूप, पाखंडी मूर्तीचं स्वरूप सांगताना सांगत आहेत. स्रग्रंथारंभ हिंसानाम, संसारावर्तवर्तिनां, पाखंडीनां पुरस्कारो, नियम पाखंडी मोहनम. आचार्य महाराज काय म्हणत आहेत?
स्रग्रंथारंभ हिंसाना, स्रग्रंथारंभ हिंसाना याचा अर्थ जे दास दासी आदी परिग्रह आणि कुशी आदी प्राणी हिंसा करणारे जे आहेत, कोण? संसारावर्तवर्ती नाम, संसारामध्ये परिभ्रमण करणारे आणि विवाद आदी करण्यामध्ये लीन असणारे पाखंडी नाम, जे मिथ्यादृष्टी आहेत त्यांची पुरस्कार, त्यांची प्रशंसा आदी आदर सत्कार आदी करणे. पाखंडी मोहनम, पाखंडी मूर्ता नियम म्हणजे जाणून घेणं आवश्यक आहे. साध्या भाषेमध्ये सांगितलेले, अवघड नाही. जे अंतरंग आणि बहिरंग परिग्रह सहित आहेत ते संसारामध्ये स्वतः परिभ्रमण करणार आहेत, दुसऱ्यांना करायला लावणार आहेत आणि वादविवादामध्ये कायम लिप्त असणार आहेत. असे जे पाखंडी नाम, जे मिथ्यादृष्टी आहेत त्यांचा आदर सत्कार पूजा आदी करणे, याला पाखंडी मूर्ता किंवा गुरु मूर्ता असं म्हणलेलं आहे. असे जर कोण गुरु असतील की जे मिथ्यादृष्टी आहेत त्यांचा आम्ही आदर सत्कार करतोय, ते स्वतः परिग्रहान लिप्त आहेत, तर त्यांचा आदर सत्कार केला तर त्यालाच पाखंडी मूर्ता म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही या कोणत्याही गोष्टीत तीन काळात पडता कामा नये. आज मी परवासुद्धा मध्ये सांगितलं तुम्हाला, मला काय काय जैन बांधवांचाच कधी कधी किळस वाटत्या, रडू वाटतोय का हसू वाटतंय हेच कळत नाही त्यांच्याविषयी. की दुसऱ्या वेगवेगळ्या जे असे जे गुरु आहेत त्यांची पुस्तकं आम्हाला म्हणतात, देतात आणि म्हणतात वाचा महाराज. म्हणजे ह्यांना काय सांगायचं आता? अमुक संप्रदाय तमुक संप्रदाय त्यांनी ही पुस्तकं चांगली लिहिली आहेत महाराज, तुम्ही वाचा, आम्हाला देतात. आमचंच सगळं घेऊन निर्माण केलं आहे आणि आम्हानेच वाचायला देतात. कधी कधी त्यांची मला किळस वाटते, परंतु काय करायचं, आपलेच बांधव आहेत. ताट बी आपलंच आणि वाटी बी आपलीच. वाटीत सांडलं काय नाही, हां सगळं पाठ आहे तुम्हाला. हे एक गोष्ट लक्षात घ्या. असे कोणतेही जे पाखंडी गुरु असतील त्या पाखंडी गुरूंचा आदर सत्कार आदी करणे, यालाच आचार्य भगवंतांनी पाखंडी मूर्ता म्हणलेले आहेत. अशा गुरूंचा आदर सत्कार केल्यानंतर दुःखच मिळणार आहे आणि सुख मिळणार नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. नदीवरनं पलीकडे जायचं आहे, दोन नाव ठेवल्यात, एक दगडाचे आहे आणि एक लाकडाचे आहे, कुठल्या नावात बसणार हो? हुशार सांगताना तेवढं हुशार सांगताय आणि बसताना तेवढं म्हणली बघा. सांगताना तेवढं आम्ही म्हणताय की त्या नदीतनं आम्हाला तरुण जायचं असेल तर आम्ही कुठल्या लाकडाच्या नावेत बसणार. कारण की का, जी दगडाची नाव आहे त्या दगडाचे नाव स्वतः बुडणार आहे आणि बसणारे सुद्धा, आणि लाकडाची नाव आहे ती स्वतः तरुण जाणार आहे आणि बसणारे सुद्धा तरुण. तसं खरे गुरु आणि खोटे गुरु, जे पाखंडी आणि खरे गुरु आहेत ते खरे गुरु आहेत, स्वतः तरुण जाणार आहेत आणि जे त्यांच्या सानिध्यात येणार आहेत त्यांना सुद्धा तरुण नेणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु जे खोटे गुरु आहेत, जे पाखंडी आहेत, ते स्वतः संसारामध्ये चिखलामध्ये अडकून बसणार आहेत आणि जे त्यांच्या सानिध्यात येणार आहेत त्यांना सुद्धा चिखलामध्ये अडकून ठेवणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा पाखंडी गुरूंचा आदर सत्कार पुरस्कार आदी कधी करायचा? हातानं सत्कार आधी करायचं नाही, वचनानं त्यांची प्रशंसा करायची नाही आणि त्याच्या पुढे जाऊन काय, मनानं सुद्धा त्यांची अंतरंगात सुद्धा प्रशंसा करायची. आज लई संप्रदाय आहेत असे. आज मला सांगा, एवढे सगळे संप्रदाय निघलेत, परंतु संप्रदाय निघले तरी ज्यावेळी त्यांचं काय तर घटना घडते, त्या घटना घडल्यानंतर त्यांची संपत्ती सापडते, काय काय कांड सापडतं तुम्हाला माहिती आता काय काय घडाले. मी सांगण्याची आवश्यकता नाही, किती काय घडून या सगळ्या गोष्टी. परंतु आम्ही म्हणून या गोष्टींना स्वीकारत असताना परीक्षा करून स्वीकार पाहिजे. मी खऱ्या गुरूंचं उदाहरण सांगताना सांगितलं होतं बघा, आठवते का बघा. मग तुम्ही बरेच जण म्हणतात महाराज परीक्षा करायला कोण सांगितलं तुम्हाला? मी सांगितलं होतं, आठवते का बघा. अमित गती श्रावकाचारमध्ये 44 नंबरचा श्लोक सांगितलाय आचार्य भगवंतांनी. त्यामध्ये ते सांगतात, भीतेर यथा वचनतः सुवर्णम प्रताडन छेदनात घर्षे ताप घर्षे तथा तप संयमशील शौचे परीक्षणीयो गुरु रुद्ध बोधे. याचा अर्थ काय माहिती आहे? याचा अर्थ सोपा आहे. आपण फसू नये म्हणून जे शहाणे लोक आहेत, शहाणे, तुम्ही शहाणे आहे का खोळा आहे? काय सांगा जरा जोरात सांगा, कानाला सर्दी झाल्या. अहो काय आहे? हां ठीक. तर शाणे लोक, आपण फसू नये म्हणून शाणे लोक काय करतात? बडिवणे,
तोडणे, तापवणे आणि घासणे या 4 प्रकारानं सोन्याची परीक्षा करून सोन्याला स्वीकारतात. तसंच शहाणे लोक जे आहेत सांगाले हो, तसं तप, संयम, शील, शौच आदी गुणांना पाहून गुरूंची परीक्षा करून त्या गुरूंना स्वीकारतात. काय म्हणलो मी म्हणलं नाही. आचार्य अमित गती स्वामींनी अमित गती श्रावकाचार्य या ग्रंथामध्ये 44 नंबरचा श्लोक सांगितलाय, काढून बघा. पूज्य गण्यहारिका श्रुतमती माताजींनी याचं मराठी ग्रंथावलोकन केलेलं आहे. अमित गती श्रावकाचार्य एवढा मोठा ग्रंथ मध्ये सगळ्यांना वाटला होता, आठवते का बघा. त्या ग्रंथामधले ही 44 नंबरचा श्लोक आहे, मराठीमध्ये आहे. माताजींनी मराठी केले त्याचं, आणि ते मराठीमध्ये आले. त्या मराठीमध्ये वाचून बघा 44 नंबरच्या श्लोकामध्ये काय म्हणून. शहाणे लोक जसं नाही सोन्याची बडवून, तापवून, घासून, जाळून आधी परीक्षा करतात आणि मग त्या सोन्याला स्वीकारतात. तसंच शहाणे लोक तप, संयम, व्रत आदीच्या माध्यमातून गुरूंच्या परीक्षा करून गुरूंना आपल्या जीवनात स्वीकारतात. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही किती काय काय करतोय बघा. तुम्ही तुमच्या जीवनात बघा आणि त्याला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही किती सांगितलं, किती वटावटा केलं. तुम्ही कोण आहे? निगरगट्टा म्हणाले बघा. आम्ही किती वटावटा केलं तर, आणि एक गोष्ट लक्षात, का वटावटा केलं तरी नाही सगळीजण का सुधारणार नाहीत याचं मूळ कारण काय माहिती काय? जगामध्ये सम्यक्त्व जीवांची संख्या कमीच असणार आहे. जे मिथ्यात्वी जीव आहे त्यांची संख्या, अज्ञानी जीवांची संख्या जास्त असणार आहे, अभव्यांची जीव जास्त असणार आहे, भव्यांची संख्या ही कमीच असणार आहे. आचार्य भगवंत गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासन ज्या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगतात, ज्याप्रमाणे जगामध्ये हिरे, माणिक, मोती, सोनं आदी कमी प्रमाणात आहे, तसं जे सम्यक्त्वी किंवा भव्य जीव आहेत ते कमी प्रमाणात आहेत. आणि अभव्य आणि मिथ्यात्वी जीव आहेत, ज्याप्रमाणे लोखंड जास्त आहे, लाकूड जास्त आहे, माती जास्त आहे, दगड जास्त आहे, त्याप्रमाणे ते अभव्य आणि मिथ्यात्वी जीव जास्तच असणार आहे. तुम्ही किती बी सांगा. परंतु का महत्वाचं सांगायचं आहे, आम्ही जर या कोटीमध्ये नसलो तर येण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ मात्र करायचा आहे. या सम्यक्त्वाच्या कोटीमध्ये एवढं अनादी काळापासून संसार करलोय, संसाराचा कंटाळा आला नाही तरी सुद्धा आम्ही संसारात पडण्यासाठी आणि संसाराचीच क्रिया करलोय. कधी तर एकदा तर शास्त्र ऐकलोय, ज्ञान करून घेतलोय, एकदा तर ते संसार सोडण्यासाठी क्रिया करा. आचार्य महाराज म्हणतात, आजपासून अनादी काळापासून आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासन ज्या ग्रंथामध्ये म्हणतात, आजपर्यंत जगामध्ये आम्ही अनादी निधन काळापर्यंत संसार करत आलोय. संसारामध्ये आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या गोष्टी करायला पाहिजे. आजपर्यंत रत्नत्रय धारण केलं नाही, दिगंबर दीक्षा मन वचन कायाने घेतली नाही, आरिका दीक्षा घेतली नाही, सम्यक तो केलं नाही, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत केल्या नाहीत. म्हणून संसारात फिरलोय. आणि केलं नाही तर आणि काय करणार आहे? संसारात फिरणार. मग काय 48 भाऊ झाले की परत गो टू बॅक पॉवेलेन निगोद. मग एक श्वास में 8-10 बार जन्मो मरो भर दुखबार. एका श्वासामध्ये 18 वेळा मरणार, 18 वेळा जन्मणार, असं 2000 सागरपर्यंत तिथं जाणार. परत त्यानंतर 2000 सागर वर्षानंतर परत 48 भाऊ मनुष्य मिळणार, त्यात बी कल्याण केलं नाही आणि परत गो टू बॅक चालूच आहे. राटगाडग सारखं चालूच आहे. त्यामुळे जर यातनं सुटका पाहायची असेल, यातनं सुटका करून घ्यायची असेल तर आचार्य भगवंतांनी जो मोक्षाचा मार्ग सांगितले, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग, त्या मार्गाचा अवलंब जीवनामध्ये करणं आवश्यक. तुम्ही तुमच्या जीवनात अशा तिन्ही मूर्त्यांना त्याग करून सम्यक्त्वाला पालन करण्याचा प्रयत्न, या मूर्त्यांना समजून घेऊन अशा कोणत्याही प्रकारच्या मूर्त्या आपण आपल्या जीवनात करायच्या नाहीत अशी भावना तुमच्या अंतरंगात तुम्ही बांधा. मी एवढेच भाव करतो, तुम्ही अशा कोणत्याही मूर्त्यांचं पालन करणार नाही. वाटतंय करू नये, सोडून द्यावं, त्याग करावा आणि सम्यक्त्वामध्ये लवकर येऊन आपापल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जेवढं आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से जग जन मन के मल को धोती, जयवंतो मां जग में तब तक
विषनवाते कर्म हरो माँ, अब हम ना विषयांद रहे, अब हम ना विषयांद रहे, अब हम ना विषयांद रहे. जे बोलो जिनवानी माता की. महिलांनी खाली बसून पुरुषांनी उभा राहून 99 मंत्र जाप द्यायचं. जे बोलो जिनवानी माता की. देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की. देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की. देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की. सिद्धांत शास्त्र की. आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की.